श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री कृष्णाय नमः. अर्जुनाला तीर्थयात्रेत जाऊन 5 वर्ष झाली होती. त्यामुळे पांडव आणि द्रौपदीला त्याच्याविषयी चिंता वाटत होती. त्याच सुमारास लोमेश ऋषींचे आगमन झाले. धर्मराजाने त्यांचे यथोचित स्वागत केले. लोमेश म्हणाले, धर्मा, अर्जुनाची काळजी करू नकोस. तो स्वर्गलोकी इंद्रासमवेत आहे आणि खुशाल आहे. त्याला शंकर आणि इंद्र यांच्याकडून दिव्य अस्त्रे प्राप्त झाली आहे. ते ऐकून पांडवांना अर्जुनाविषयी वाटणारी काळजी क्षणार्धात दूर झाली. लोमेश पुढे म्हणाले, धर्मा, तू येथे किती काळ राहणार? त्यापेक्षा माझ्याबरोबर तीर्थयात्रेस चल, म्हणजे ठिकठिकाणची पुण्यस्थाने पाहता येतील व वेळही सत्कारणी लागेल. त्यांच्या सूचनेप्रमाणे पांडवांनी तीर्थयात्रा करण्याचे ठरविले. त्यावेळी हस्तिनापूर आणि इंद्रप्रस्थ येथील अनेक प्रजाजन व ब्राह्मण पांडवासमवेत द्वैतवनात राहत होते. धर्मराजाने त्यांना स्वस्थानी किंवा पांचालपूर वा द्वारकेत जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे ते ठिकठिकाणी राहावयास गेले. काही सशक्त ब्राह्मणांनी त्यांच्या समवेत तीर्थयात्रेत जाण्याचे ठरविले. एका सुमुहूर्तावर पांडव लोमेश ऋषी समवेत प्रवासास निघाले. त्यांच्याबरोबर धौम्य आणि अन्य ब्राह्मणही होतेच. वाटेत समंगा नावाची नदी लागली. तेथे स्नान संध्यादी नित्यकर्मे झाल्यावर सर्वजण विश्रांती घेऊ लागले. तेव्हा लोमेश म्हणाले, या नदीचे पूर्वीचे नाव मधुबिला होते. आता हिला समंगा म्हणतात. हे नाव कसे पडले ते सांगतो. पूर्वी मिथिलेचा राजा जनक याने यज्ञसत्राचे आयोजन करण्याचे ठरविले. त्यासाठी त्याने हजारो ब्राह्मणांना बोलविले. त्याचा यज्ञ पूर्ण होताच वरुणाच्या मनातही यज्ञ करण्याची इच्छा उत्पन्न झाली. त्याने आपला नातू बंदी याला ब्राह्मणांना बोलावून आणण्यासाठी जनकाकडे पाठविले. जनक म्हणाला, माझे यज्ञ कार्य झालेले आहे. तू ब्राह्मणाशी शास्त्रवाद कर. ज्यांच्या वादात पराभव होईल त्यांना वरुणाकडे घेऊन जा. बंदी हा गौतमांचा शिष्य. वादविवादामध्ये तो निष्णात होता. तो दुष्ट स्वभावाचा होता. जनकाची संमती मिळताच त्याचे चांगलेच फावले. त्याने प्रत्येक ब्राह्मणाशी शास्त्रवाद आरंभिला. ब्राह्मण हरला की तो त्याला समुद्रात टाकायचा. मग वरुणाचे दूत त्या ब्राह्मणाला आपल्या स्वामीकडे न्यायचे. अशा प्रकारे त्याने 14,000 ब्राह्मण वरुणग्रही पाठविले. जे वादाला आले नाहीत त्यांनाही त्याने समुद्रात टाकले. त्यामुळे ब्राह्मण वर्ग घाबरला. बंदीच्या भीतीने असंख्य ब्राह्मण घरदार सोडून परागंदा झाले. त्यामुळे ब्राह्मणाच्या स्त्रिया व मुले हतबल झाली.
बंदीला वादविवादामध्ये जिंकून वरून ग्रही गेलेल्या ब्राह्मणांना सोडवून आणील असा कोणीही उरला नाही. त्याच सुमारास दुसरी एक घटना घडली. सुमती ही उद्दालक ऋषींची कन्या. ती कोहळ ऋषीला दिली होती. ती गरोदर असताना ज्यावेळी तिचा पती वेदपठण करीत असे तेव्हा स्वरोच्चारात कोठेही चूक घडल्यास तिच्या गर्भातील बालक ती चूक दाखवून तोच पाठ शुद्ध म्हणून दाखवित असे. असे वारंवार घडू लागले. तेव्हा कोहळास राग आला. त्याने गर्भस्थ शिशूला शाप दिला. अर्भका, तुला ब्राह्मणत्व प्राप्त झालेले नसताना तू माझ्या चुका दाखविण्याचा जो उद्दामपणा केलेला आहेस त्या प्रमादाबद्दल तू 8 ठिकाणी वाकडा होशील. त्यानंतर कोहळ तीर्थयात्रेस निघून गेला. तो बंदीच्या तावडीत सापडला. बंदीने त्याला वादात निरुत्तर करून वरुणाकडे पाठविले. बंदीचे पाप वाढतच होते. ऋषी स्त्रिया पतीच्या वियोगात तळमळत होत्या. जनकाला याची काहीच कल्पना नव्हती. कालांतराने सुमती प्रसूत झाली. तिला 8 ठिकाणी वाकडा असा पुत्र झाला. उद्दालकांनी त्याचे जातकर्म केले. त्याचे अष्टावक्र नाव ठेवले. त्याचे पालनपोषण, उपनयन व शिक्षण या सर्व गोष्टी त्यांनीच केल्या. अष्टावक्र शुक आणि वामदेवाप्रमाणे महाज्ञानी होता. तो अल्पावधीतच सर्व विद्यांमध्ये पारंगत होता. एके दिवशी अष्टावक्र उद्दालकांच्या मांडीवर बसला होता. तेवढ्यात उद्दालकांचा श्वेतकेतू नामक पुत्र तेथे आला. माझ्या वडिलांच्या मांडीवर तू कशासाठी बसला आहेस असे म्हणून त्याने अष्टावक्राला खाली ढकलून दिले. अष्टावक्र रडत रडत सुमतीपाशी गेला आणि म्हणाला, आई, माझे वडील कोण, ते कोठे आहेत? ते ऐकून तिला रडू आले. बंदीने कोहळास वादात जिंकून वरुणाकडे पाठविल्याचे वृत्त तिने मुलाला सांगितले. ते ऐकून अष्टावक्रास राग आला. पित्यास मुक्त केल्याशिवाय घरी परतायचे नाही असा निश्चय करून तो मिथिलेस आला. तेथे जनकाच्या राजवाड्यासमोर चव्हाट्यावर जाऊन बसला. काही केल्या तो तेथून उठेना. त्याचे अष्टावक्र शरीर आणि तपस्व्यासारखे स्वरूप पाहून बघ्यांची गर्दी जमली. जनक राजा मृगयेस निघाला होता. मागून बंदी येत होता. गर्दीने मार्ग अडला म्हणून तो रागावला. तो अष्टावक्राला म्हणाला, चल उठ, वाट सोड. तेव्हा अष्टावक्र म्हणाला, मूर्खा, डोळे असून आंधळा झालास काय? वाट कोणी कोणाला द्यायची, मी तुला की तू मला? मी असा वाकडा, मला जागचे हलताही येत नाही आणि मला वाट सोडायला सांगतोस? सेवकांनी जनक राजाला एक ब्राह्मण बालक बंदीशी भांडत असल्याचे सांगितले. ते कौतुक पाहण्यासाठी राजा पुढे गेला. त्याला पाहून अष्टावक्र म्हणाला, मी ब्राह्मण जमिनीवर आहे. त्याच्या समोर तू पालखीत बसणे तुला शोभत नाही. तेव्हा अष्टावक्रांची संतापलेली तेजस्वी मुद्रा पाहून राजा भीतीने खाली उतरला. त्याने अष्टावक्राला
सन्मानाने राजसभेत आणले. त्याची आदराने पूजा केली. तरीही तिकडे दुर्लक्ष करून अष्टावक्र रागाने म्हणाला, राजा, बंदीला सहाय्य करण्यासाठी तू 14,000 ब्राह्मणाला समुद्रात बुडविण्याची अनुमती दिलीस. हे तू मोठेच पाप केले आहेस. पुढे यमाने विचारल्यावर तू काय उत्तर देशील? शेवटी नरक यातना भोगाव्याच लागणार. 12 वर्ष झाली. ऋषींच्या व ब्राह्मणाच्या स्त्रिया वियोगाने तडफडत आहेत. त्यांना अनेक पुत्र व कन्या झाल्या असत्या. त्या बालहत्यांनाही तू जबाबदार आहेस. हा बंदी अपवित्र आहे. मनुष्य रूपात वावरणारा गाढव आहे. याने माझ्याशी वाद घालावा, मग बघतो कोण जिंकतो ते. त्याचे बोलणे ऐकून जनकास आनंद झाला. नाहीतरी बंदीला विद्येचा गर्व झालेलाच आहे. ते घालविण्यासाठी परमेश्वरानेच याला पाठविले आहे, असा विचार करून त्याने वादविवादाचे आयोजन केले. सभाजन उत्सुकतेने ऐकू लागले. अष्टावक्र बंदीला म्हणाला, तू काय शिकला आहेस? बंदी म्हणाला, मला 6 शास्त्रे मुखोद्गत आहेत. अष्टावक्र, त्यात काय विशेष? ती पूर्वीच्या ऋषींनी आधीच रचून ठेवली आहेत. तुला स्वतःला काय येते ते सांग. बंदी निरुत्तर झाला. मग त्या दोघांनी 1 ते काय, 2 कोणते, 3 कोणते असा संख्यावाचक वाद घातला. अष्टावक्र म्हणाला, बंदी, आता 13च्या संदर्भात तुला काय माहिती आहे ते सांग. षडत मूर्ख बंदीला उत्तर देता येईना. अष्टावक्राने कश्यपांच्या 13 स्त्रिया, जगदी छंदाची 13 अक्षरे, वायूंची 13 रूपे, 13वी तिथी, विड्यातील 13 पदार्थ यांची सविस्तर माहिती सांगितली. मग विद्येच्या गर्वाने उन्मत्त होऊन ब्राह्मणांना छळल्याबद्दल बंदीची चांगलीच कानउघाडणी केली. बंदीला कृतकर्माचा पश्चाताप झाला होता. त्याने भर सभेत अष्टावक्राचे पाय धरले व म्हणाला, मी खरोखरच खूप मोठा अन्याय केलेला आहे. वरुणाचा यज्ञ पूर्ण झालेला आहे. मी ब्राह्मणांना समुद्रात टाकले, पण ते सुखरूप आहेत. मी त्यांना परत आणतो. त्याप्रमाणे त्यांनी सर्व ब्राह्मणांना पाताळातून मिथिलेस आणले. अष्टावक्राने बंदीला हरवून आपली मुक्तता केली म्हणून ब्राह्मणांना मोठे समाधान वाटले. जनकाने सर्वांची पूजा केली. त्यांना अपार धनधान्य देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. प्रत्येक ब्राह्मण उपकार कर्त्या अष्टावक्राला वंदन करू लागला. अष्टावक्र त्यांना नाव विचारू लागला. एकाने आपले कहोळ नाव सांगताच अष्टावक्र त्याच्या पाया पडून म्हणाला, तात, मी आपला पुत्र आहे. ते ऐकून कोहळास गलबलून आले. त्याने अष्टावक्राला आनंदाने हृदयाशी धरले. एवढ्या महाज्ञानी पुत्राला आपण त्या गर्भावस्थेत असताना शाप दिला, याचे दुःख वाटून तो रडू लागला. बंदी वरुणाकडे निघून गेल्यावर जनक राजा अष्टावक्राला शरण गेला. अष्टावक्राने जनकाला मुक्तिमार्गाचा उपदेश केला. तुला शंकराचे दर्शन होईल. पुढे याज्ञवल्क्य आत्मसाधनेचा उपदेश करतील, त्याप्रमाणे तू वाग, असे सांगून तो आपल्या पित्यासह स्वगृही जाण्यास निघाला. जनकाचा निरोप घेऊन 14,000 ब्राह्मण आनंदाने आपापल्या स्थानी परतले. आपल्या पुत्राची अवस्था पाहून कहोळाचे अंतःकरण द्रवले. त्याने पुत्राला मधुबिला नदी स्नान करावयास सांगितले. अष्टावक्राने ती स्नान करताच त्याच्या शरीराची वक्रता जाऊन ते समांग झाला. तेव्हापासून या नदीला समंगा हे नाव पडले
आणि अष्टावक्र आपल्या पित्यासह उद्दालका मुनींना व माता सुमतीला भेटला. आपल्या पुत्राची कीर्ती ऐकून तिला अतिशय आनंद झाला. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.